मित्र आणि मैत्रिणी नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर जातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. ऐश्वर्या सारंग ऐश्वर्याच्या रूममध्ये बसलेले असतात आणि मग ऐश्वर्या ऋषिकेश दादांनी तुमची कॉलर धरली आणि मग सारंग म्हणतो की तुम्ही माझी कॉलर धरली आणि ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादांनीच तुमची खिसा फाडला, ऋषिकेश दादांनीच तुझी गुंडी फाडली, ऋषिकेश दादांनीच तुझी गुंडी फाडली आणि तिचं कमी ऋषिकेश दादांनीच दिली. खाली जाऊन हे सांगायचं की ऋषिकेश दादांनीच तुमची अशी हालत केली. तुम्हाला लक्षात नाही, ऑफिसमध्ये सगळ्यासमोर मारलं होतं त्यांनी. आणि मग सारंग म्हणतो हो आणि मग डबल ऐश्वर्या म्हणते खाली हॉलमध्ये जायचं आणि म्हणायचं की सगळी जखम ऋषिकेश दादामुळेच लागली. मग ऐश्वर्या म्हणते की नाही. मग सारंग विचार करून हसत म्हणतो हो ऐश्वर्या, तुम्ही म्हणलंय की नाही, आता नक्कीच करणार. देवघरामध्ये सुमित्रा आई देवाजवळ हात जोडून बसलेली असते आणि देवाला म्हणते, देवा थांबव रे हे सगळं, मला नाही सहन होत. त्या लबाड बाईला आधी माझ्या घरातून बाहेर काढ. ती आल्यापासून वारे वेगळ्याच दिशेने व्हायला लागलेत. सगळे एकमेकांच्या विरोधात बोलायला लागलेत. माझी ओवी, माझी लाडकी नात, ती सुद्धा माझ्या विरोधात बोलायला लागली. सुमित्रा आई रडत रडत म्हणते, तिलाही असंच वाटतंय की मी वाईट आजी आहे म्हणून. पूर्वी संध्याकाळी आम्ही दोघी शुभम करोती म्हणायचो आणि आता मात्र. आणि तेवढ्यामध्ये ओवीचा आवाज येतो आणि ओवी म्हणते, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्य दिव्य दीपकाल काने कुंडन मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. आणि आजी तिथून जायला निघते. तोच ओवी म्हणते, आजी थांब ना. आणि आजी म्हणते, कशाला? जाऊ दे मला, मी वाईट आजी आहे ना, जाऊ दे मला. आणि ओवी म्हणते, नाही, तू वाईट आजी नाही आहेस, तू बेस्ट आजी आहेस, बेस्ट आजी इन द वर्ल्ड. मी मगाशी तुला रागात बोलले वाईट आजी. ओवी कान पकडते आणि म्हणते, सॉरी, मला माफ कर. आणि आता तू असं करणार आहेस का? तूच म्हणालीस ना आपण देवबाप्पासमोर सॉरी जर म्हणलं तर आपल्याला देवबाप्पा माफ करतो म्हणून. मग आता तू पण माफ कर ना प्लीज. आजी भाऊक होते आणि ओवीच्या डोक्यावरून हात फिरून तिला जवळ घेते. आणि हॉलमध्ये सारंगचा आवाज येतो, आई आई ग दादा नाना. सारंग रडण्याची ऍक्टिंग करत म्हणतो, लवकर या लवकर या. आणि आजी म्हणते, म्हणजे सुमित्रा आई म्हणते, अरे सारंग काय झालं? नाना विचारतात आणि सारंग नानाला सांगतो, बघा ना मला किती मारले. आणि वरून जानकी येते आणि ती पण म्हणते, सारंग भाऊजी किती लागले, काय झाले तुम्हाला? तुमची अशी अवस्था, बरं चला मी तुम्हाला औषध लावून देते चला. आणि त्यावर सारंग म्हणतो, थांब तू, हे अशी उगाचच नाटकं करू नकोस खोटी खोटी. तू ही अशी काळजी दाखवायचीस आणि तुझा नवरा तिथे मला मारायचं? जानकी आणि नाना म्हणतात, काय? आणि नाना विचारतात, तुला ऋषिकेशने मारलं? आणि त्यावर सारंग म्हणतो, हो नाना, मला दादानी मारलं. वरून ऐश्वर्या येते आणि सारंग म्हणतो, बघा ना दादानी माझी काय अवस्था केली, माझा शर्ट फाडला, बटणं तोडली. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो काय झालं, हे कशी अवस्था झाली आहे तुमची? आणि तो म्हणतो, अहो मला दादानी मारले, ऋषिकेश दादानी मला मारले. ऐश्वर्या म्हणते, काय बापरे, ऋषिकेश दादानी इतकं मारले? आणि आईला म्हणते, आई बघितलं तुम्ही ऋषिकेश दादानी किती मारले, कशी अवस्था केली त्यांची? ऐश्वर्या सारंगला बसवत म्हणते, याआधी ऋषिकेश दादानी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन असंच मारलं होतं ना? आणि सारंग म्हणतो, हो असंच मारलं होतं आणि आज त्याने मला आपल्या घराबाहेर येऊन मारलं. सारंग म्हणतो, बघ माझी काय अवस्था केली आई. आणि ओरडत असतो, आई. आणि पुढे म्हणतो, काय आयुष्य आहे गा आई आमचं, बघ ना, यापेक्षा कुत्र्याचं आयुष्य बरं. आणि ऐश्वर्या म्हणते, शांत व्हा. सारंग म्हणतो, कसा शांत हो, सांगा ना ऐश्वर्या, मला मारलं जातं या घरामध्ये, आमची काय चेपी होतीये, माझ्या ऐश्वर्यावर माझ्या बायकोवर खोटे आरोप केले जातात, माझ्या आईला वाईट ठरवलं जातं. सारंग उठतो आणि लताकडे जातो आणि म्हणतो, हे सगळं ना ह्या बाईमुळे होतं. ह्या बाईला काही विचारायची, प्रश्न विचारायची काही सोय राहिलेली नाहीये. हिला काही विचारलं तर दादा वहिनी हिला सपोर्ट करतात. सारंग रडत रडत नानाला म्हणतो, नाना अहो ह्या बाईचं काहीतरी करावं, या बाईमुळे मला दादाचा मार खावा लागलाय. आणि तेवढ्यामध्ये ऋषिकेश येतो.
हे ऐकून ऋषिकेश खूप भडकतो आणि त्याला म्हणतो, खोटं बोलू नको सारंग. आणि सारंग त्याला बघून ऐश्वर्याच्या मागे लपतो आणि ऐश्वर्या म्हणते, ए माझ्या नवऱ्याला हात लावायचं काम नाही. सारंग रडत रडत ऋषिकेशला म्हणतो, दादा मला मारू नको रे, आता माझी मार खाण्याची परिस्थिती नाहीये. आणि आई ऋषिकेशला विचारते, अरे काय ऋषिकेश, हे का मारलंस तू याला? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं मी मारलंच नाहीये. आणि ऐश्वर्या म्हणते, मग हे काय? आणि सारंग पण म्हणतो, खोटं बोलू नकोस दादा, तू नाही तर काय माझ्या बायकोनी मारले का मला? आणि ऐश्वर्या सारंगच्या पुढे हात आडवा करून उभी असते. सारंग म्हणतो, नुसतं मारलं नाही तर मला धमकी पण दिली याने. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अरे धमकावणं आणि मारणं याच्यात फरक असतो सारंग. ऋषिकेश म्हणतो, आई अगं मी फक्त ताकीद दिली होती याला. आणि सारंग म्हणतो, फक्त ताकीद दिली होती? सारंग पुढे म्हणतो, याने माझ्या कानाखाली पण मारले, हे बघ हे बघ. आणि ऐश्वर्या म्हणते, अरे देवा हे काय चाललंय आमच्या घरामध्ये? आई हे सगळं नाही ह्या जानकीमुळे होतंय. आणि सारंग हो म्हणतो. जेव्हापासून जानकीने या बाईला घरात आणलंय ना तेव्हापासून नुसते वाद आणि वादच होत आहेत हो आई. भाऊ भावावर हात उचलतोय, हे सगळं चालणार नाही हा ऋषिकेश दादा, माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही. नाना म्हणतात, तू मोठा आहेस ना रे ऋषिकेश, लहान भावाला असं मारतात का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अहो नाना. आणि मध्येच ऐश्वर्या म्हणते, अहो नाना मला सगळं माहिती आहे, हे सगळं नाही ह्या जानकीमुळे होते, हिनेच ना ऋषिकेश दादाचे कान भरले असते. म्हणते, ऋषिकेश दादा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जानकीचं माहिती आहे, तिला सवयच आहे अशी. पण तुम्ही आज सारंगवर हात उगारून खोटेपणा केलाय. आणि जानकी म्हणते, बस ऐश्वर्या. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू बस कर जानकी, आता तर मलाही पटायला लागले की हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. जानकी म्हणते, माझ्यामुळे? आणि ऋषिकेश म्हणतो, हो तुझ्यामुळे. जेव्हापासून तू पार्वती आईला घरात घेऊन आलेस तेव्हापासून तू तिच्यावर संशय घेतेस आणि आज सुद्धा तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. ऐश्वर्या सारंग एकमेकाकडे बघून हसतात आणि ऋषिकेश पुढे म्हणतो, ऋषिकेश म्हणतो, ती माझी पार्वती आई आहे. आणि जानकी म्हणते, ती बाई तुमची कुणीही नाही, ती खोटारटी बाई आहे. आणि ऋषिकेश म्हणतो, अगं तशी त्यांनी पुरावे दिलेत. आणि जानकी म्हणते, पुरावे पेरले जाऊ शकतात. ऋषिकेश म्हणतो, यांच्या बागेमध्ये आईचे कानातले सापडलेत. आणि जानकी म्हणते, ठेवले जाऊ शकले असते. आणि यांच्या डाव्या हातावरच्या तिळाचं काय? त्यावर जानकी म्हणते, हा सुद्धा एक प्लॅनचा भाग असू शकतो. ऋषिकेश म्हणतो, दीनानाथ आश्रमामध्ये त्या राहत होत्या. आणि त्यावर जानकी म्हणते, तुम्ही पाहिलंय का डोळ्याने? आणि ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ तुझा विश्वासच नाहीये. आणि जानकी म्हणते, नाहीये माझा विश्वास. दोघांची भांडणं पाहून ऐश्वर्या आणि सारंग खुश होतात. आणि जानकी म्हणते, नाहीये माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा मोठा आणि सबळ असा पुरावा असेल. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुला पुरावा हवा आहे ना, मग मी तो पुरावा आणून देईन तुला. सगळे ऋषिकेशकडे पाहतात. ऋषिकेश तिच्याजवळ म्हणजे लताजवळ जातो आणि म्हणतो, एकदा का पुरावा आला ना मग कोणीच माझ्या पार्वती आईला काहीच म्हणू शकणार नाही. लता ऋषिकेशला विचारते, म्हणजे असा कोणता पुरावा आणणार आहेस तू? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, खूप मोठा पुरावा, त्याच्यामुळे सगळ्याचे तोंड बंद होतील आणि आई मुलाचं नातं सिद्ध करण्यासाठी आपण DNA टेस्ट करूया. हे ऐकून ऐश्वर्या, लता आणि सारंगचं तोंड काळं पांढरं होतं. आणि ऐश्वर्या हळूच सारंगच्या कानात म्हणते, सारंग DNA टेस्ट. आणि जानकी पण म्हणते, काय DNA टेस्ट? ऋषिकेश म्हणतो, हो DNA टेस्ट. आता माझी आणि पार्वती आईची DNA टेस्ट होणार, त्यामुळे यांचा सगळ्यावर या बाईवर विश्वास बसणार आणि तुझाही. आणि सुमित्रा आई ओवीला म्हणते, ओवी बाळा आज जा. ओवी हो म्हणते आणि तिथून जाते. जानकी म्हणते, चांगलंय ना, DNA टेस्ट तर व्हायलाच हवी, तेव्हाच कळेल खरं काय आणि खोटं काय. जानकी म्हणते, ऋषिकेश हे सगळं आधीच व्हायला हवं होतं. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो मी आधीच करणार होतो, पण तिने जे काही पुरावे दिलेत ना त्याच्यावर विश्वास होता माझाच काय तर नानाचा पण होता, पण तुम्हा सगळ्यांचा नाहीये ना विश्वास, आणि म्हणूनच मी DNA टेस्टचा उपाय सुचवला होता. ऋषिकेश लताला म्हणतो, आई आपण करूया DNA टेस्ट, मगच सगळ्यांना विश्वास बसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानकीला. आणि एकदा जर रिपोर्ट आले ना पुन्हा तू संशयच घेऊ शकणार नाहीस. आणि त्यावर जानकी म्हणते, ठीक आहे, मग आता तर DNA टेस्ट व्हायलाच हवी. आणि हे ऐकून ऐश्वर्याला घाम येतो. लता म्हणते, अरे काय सारखं सारखं तेच बोलताय तुम्ही, आहे का हे DNA टेस्ट? यात काही इंजेक्शन वगैरे नाही ना देत? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही आई, ही गुपित टेस्ट असते, ह्याने काही त्रास होणार नाही आई. ऋषिकेश म्हणतो, ह्या टेस्टमुळे ना हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना तो सॉल्व्ह होईल. आणि तुझ्या शरीराचा आणि माझ्या शरीराचा एक सॅम्पल घेतला जातो. ऋषिकेश सांगतो, केस, नख, ब्लड सॅम्पल असे वगैरे वगैरे घेतले जातात. आणि ते सॅम्पल घेऊन लॅबला पाठवले जातात. आणि मग तिथे तपासणी करून झालं की मग ते तपासतात की हे सगळे मॅच होत आहेत का नाही ते. आणि हे सॅम्पल चेक करून झाले ना की मग तसा लेखी रिपोर्ट येतो. मग हा लेखी रिपोर्ट आई मुलाचं नातं सिद्ध करेल गाई. लता म्हणते, पण या सगळ्याची खरंच गरज आहे का? मी तर सगळे पुरावे दिलेत ना. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू तर दिलेसच ग, पण माझ्या बायकोचं मन भरत नाहीये ना. तिच्या या संशयाला मला कायमचा फुल स्टॉप द्यायचा आहे आई. ती सारखं म्हणत असते ना, तू खोटी आहेस.
आपण सिद्ध करूया की तू खोटी नाही आहेस. आपण या सगळ्यांची तोंड बंदच करून टाकूयात. सारंगचा घसा कोरडा होतो आणि यानंतर तुझ्याकडे कोणीच बोट करणार नाही. त्यामुळे आता DNA टेस्ट होणारच. आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये ती लता म्हणते, आता ही जर टेस्ट झाली तर माझी विकेट पडणारच. नाही 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 नाही, ती टेस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सारंग म्हणतो, अहो लताताई जरा हळू बोला ना. आणि लता म्हणते, तू गप रे गप. सारंग म्हणतो, हे बघा, आपला आवाज जर बाहेर गेला ना तर कोणीतरी ऐकेल आणि सगळ्यांना कळेल की तुम्ही आमच्या खोलीमध्ये आहात. मग तर टेस्ट करण्याची पण गरज लागणार नाही. लता म्हणते, इथे माझं भीतीने हार्ट फेल व्हायची वेळ आली आहे. उगाचच मी तुमच्या नादाला लागले. आता सगळ्यांना कळेल की ऋषिकेश माझा मुलगा नाही आणि मी त्याची पार्वती आई नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, ओ शट अप. आणि सारंग पण ऐश्वर्याला म्हणतो, अहो जरा हळू. आणि ऐश्वर्या हळू आवाजात तिला म्हणते, उगाचच तुम्ही का नाही हायपर होऊन आम्हाला पॅनिक करू नका. जरा हळू बोला आणि तोंड बंद ठेवा. लता म्हणते, का? मी का तोंड बंद ठेवू? का म्हणून तोंड बंद करायचं? 1 लाख रुपये दिले म्हणून काय वाटेल ते करायला लावाल का? मी काय मूर्ख नाहीये, सगळं कळतंय मला. तो माझा मुलगा नाहीये. आपण जर टेस्ट केली ना तर आपण अडकणार, फसणार. आणि त्यावर सारंग म्हणतो, अहो ताई तुम्ही निगेटिव्ह नका ना बोलू. लता म्हणते, गप रे दीड शहाण्या, तुझ्याकडे काही उपाय आहे का? तू काय कामाचा म्हणा, तू तुझ्या बायकोलाच विचारणार. तुला तर काय कवडीची अक्कल नाही. ऐश्वर्या म्हणते, ओ लताबाई नीट बोलायचं हा माझ्या नवऱ्याशी. आणि त्यावर लता म्हणते, अगं मी नीटच बोलतीये, तू नीट ऐक. आपण फसलोय हे तू मान्य कर. आपण आपल्याच खेळामध्ये अडकलो. आता तरी थांबवा हे सगळं, कारण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मला मोकळं करा. आणि ऐश्वर्या म्हणते, मोकळं करू? या नाटकाचे 1 लाख रुपये दिलेत मी तुम्हाला आणि ते पैसे घेऊन तुम्हाला मैदान सोडून पळून जायचंय? लता म्हणते, हवं असतील तर 1 लाख रुपये घे तुझे परत, पण मला यात अडकू नकोस. म्हणे, मी ऐश्वर्या आहे, माझा प्लॅन फसत नाही, संपलंय सगळं. असं म्हणत म्हणत ती बाहेर जायला निघते. सारंग तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही. ती थेट रूमच्या बाहेर निघून जाते. सारंग दरवाजा लावून घेतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या ती म्हातारी म्हणते ते खरंय, संपलंय सगळं. आपल्या प्लॅनमध्ये आपणच अडकलोय, संपलंय आता सगळं. ऋषिकेश दादानी पलटी मारली आणि आपल्यालाच फसवलं. आणि ऐश्वर्या म्हणते, पण मी फसणार नाही. काही झालं तर यावेळी माझा प्लॅन फसणार नाही. ऋषिकेश त्याच्या रूममध्ये जानकीला म्हणतो, फसली. ऐश्वर्या बरोबर फसली. आणि जानकी म्हणते, घरातले सगळे फसले, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मला वाटलंच होतं तुमची हुशारी तुम्ही या प्रकारे वापराल म्हणून. जानकी हात पुढे करते आणि म्हणते, हात नाही छोडना. आणि ऋषिकेश म्हणतो, साथ नाही छोडना. सगळ्यांना हेच वाटत असेल की ऋषिकेश जानकीची बाजू घेणार नाही, तो तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण हा ऋषिकेश त्याच्या जानकीवर विश्वास नाही ठेवणार असं होईलच कसं? आणि जानकी म्हणते, बरं मला सांगा, तुम्हाला संशय कधी आणि कसा आला? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, जेव्हा आपलं बोलणं सारंग चोरून लपून ऐकत होता तेव्हा. आणि तेव्हा मी ठरवलं की थोडंसं भांडणाचं नाटक करूया म्हणून. ऋषिकेश म्हणतो, सारंगचं भांडणं, सारंगचं रडणं, त्याचा मार खाणं आणि ऐश्वर्याची ओव्हर ॲक्टिंग करणं, तेव्हाच मला संशय आला होता. आणि म्हणून मी DNAचे रागामध्ये बोलून गेलो. आणि जानकी म्हणते, आणि तुम्ही सगळ्यात समोर माझ्याशी भांडलात. मला किती टेन्शन आलं माहिती आहे तुम्हाला? मला खरंच वाटलं तुम्ही चिडलात आणि मी तुमचाही विश्वास गमावला. ऋषिकेश म्हणतो, बायको, सगळं जग इकडल्या तिकडं झालं ना तरी या ऋषिकेशचा जानकीवरचा विश्वास आणि प्रेम कधीच कमी होणार नाही. ऋषिकेश पुढे म्हणतो, काळजी फक्त एकाच गोष्टीची वाटतीये. आणि जानकी विचारते, कसली? आणि तो म्हणतो, जेव्हा पार्वती आईबद्दल कळलं होतं ना, पहिल्यांदा कळलं तेव्हा मी सारखा स्वप्नातच राहायचो. नेहमी असंच वाटत असायचं की आई असती तर असं झालं असतं, आई असती तर तसं झालं असतं, तिने मला नाव मागू घातलं असतं का, तिने स्वतःच्या हाताने मला भरवलं असतं का. इतक्या दिवस मी स्वीकारलं होतं ना ग, माझी आई नाही आहे या जगामध्ये. आणि अचानक आता या बाई माझी आई, पार्वती आई म्हणून आले. तुला एक सांगू का जानकी, ह्या बाई जर पार्वती आई असतील ना तर सगळ्यात सुखी व्यक्ती मी असेल. आणि हे जर खोटं असेल ना तर सगळ्यात जास्त वाईट मलाच वाटेल. कुणीतरी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्या भावनाशी खेळतंय ग. ऋषिकेशचे डोळे भरून येतात. तो डोळे पुसतो, तोच त्याचा फोन वाजतो. ऋषिकेश फोनवर कोणाशी तरी बोलतो, म्हणतो, आलो आलो. आणि तो बोलत बोलतच रूमच्या बाहेर निघून जातो. आणि ऋषिकेश गेल्यावर जानकी स्वतःशीच म्हणते, बरोबर बोलताय ऋषिकेश, जे स्वप्न तुम्ही बघायचात ना तेच स्वप्न मी अनाथ आश्रमात असताना, लहान असताना पाहायचे. खरंच आई असती तर आयुष्य कसं असतं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणते, ती बाई तुझी आई नाहीये. आणि जेव्हा उद्या त्याचे रिपोर्ट येतील, DNA रिपोर्ट येतील, तर माझा मुलगा माझा राहणार नाही. देवघरामध्ये जानकी असते आणि आई तिकडून येतात. आईला पाहून जानकी म्हणते, मी तुमच्याकडेच येणार होते, नमस्कार करते. आणि त्यावर आई म्हणतात, नाही नको, जोपर्यंत DNAचे रिपोर्ट येत नाहीत, खरं काय खोटं काय कळत नाही, तोपर्यंत मी तुझी कोणीच नाही.
जानकी ऋषिकेशला म्हणते, ऐश्वर्याचा हा सगळा डाव होता मला अडकवण्यासाठी. आणि तिच्या रूममध्ये ऐश्वर्या चहा पित असते आणि सारंग घाबरतच पळत येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या. दरवाजा लावतो आणि म्हणतो, ऐश्वर्या ती पळाली. आणि ऐश्वर्या विचारते, कोण पळाली? सारंग म्हणतो, लता पळाली. आणि ऐश्वर्या म्हणते, काय? आणि हो मैत्रिणी, असेच फुल आणि नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.